नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला फ्रूट कस्टर्ड बनवून दाखवणार आहे। तो पण आपण बिना कस्टर्ड पावडर, बिना साखरेचं, बिना गुळाचं असं हे आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा। तर चला आपण सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी। एक पातेले घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे। आपण 1.25 कप दूध घ्यायचं आहे। 1 कप दूध घालत आहे मी याच्यामध्ये, आणि हे 1/2 कप असं हे 1.25 कप आपण दूध घेतलेलं आहे। 1/2 कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे, ती देखील आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे। मिल्क पावडर छान दुधामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे, म्हणजे दूध गरम करताना त्याच्या गुठल्या होणार नाही, म्हणून अगोदर मी मिक्स करून घेणार आहे। तर छान अशी आपण मिक्स करून घेऊया। तर मिल्क पावडर आपण छान दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे गॅसवरती। गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला दूध आटवायचं नाही आहे, फक्त आपल्याला छान अशी एक मोठी उकळी येऊन द्यायची आहे दुधाला। तर गॅस कमी केलेला आहे आणि दूध गरम करत ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। तर हे मी काजू घेतलेले आहेत, काजू 20 आहेत, ते मी 1 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आणि हे बदाम पण 20 घेतलेले आहेत मी, ते देखील मी पाण्यामध्ये 1 तास भिजायला ठेवले होते। आणि हे 10 खजूर आहेत, ते देखील मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं 1 तास पूर्वी। तर आता आपण हे बदामाचे साल काढून घ्यायचं आहे आणि आतलं खजूरची बी काढून घ्यायची आहे। तर हे सगळं मी करून घेते। एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच तूप घालायचं आहे। आणि जे अर्धा कप आपण मखाने घेतलेले आहेत ते याच्यामध्ये आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजेत। तर आपण हे असे भाजून घेऊया। तर मखाने छान मी 2 मिनिटं भाजून घेतलेले आहेत। तर आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचे आहेत। मखाने आपले थंड झालेले आहेत, एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। हे भिजवलेले काजू ते पण आपण याच्यामध्ये घालूया, पाणी काढलेलं आहे। भिजवलेले बदाम त्याचे साल काढून घेतलेले आहेत, ते देखील घालायचं आहे। खजूरच्या बिया काढलेल्या आहेत, त्या घालूया आपण इथं खजूर। ह्याच्यामध्ये 1/2 कप मी दूध घालत आहे आणि हे आपण मिक्सरला छान असं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे। तर मिक्सरला मी एकदा फिरवून घेतलेलं आहे, हे बघा जाडसर असं वाटलं गेलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पेस्ट करण्यासाठी अजून 1/2 कप आपण दूध घालायचं आहे। दूध लागेल तसं थोडं थोडं घालून आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। दुधाला देखील उकळी आलेली आहे छान आपण। तर गॅस कमी केलेला आहे आणि असं मध्ये मध्ये ते ढवळत राहिलेले आहे मी, कारण आपलं दूध खाली लागलं नाही पाहिजे। आता आपण जी पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे। स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर ही आपण सगळी घालून घेऊया याच्यामध्ये आणि आपण 1 मिनिटभर असं हे ढवळून शिजून घ्यायचं आहे। जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला, फक्त 1 मिनिटभर असं छान ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि छान शिजून घ्यायचं आहे। 1 मिनिट मी छान असं हे ढवळत असं शिजून घेतलेलं आहे। त्याला दाटसरपणा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। छान असं ते घट्ट देखील झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमच व्हॅनिला एसेन्स घालत आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे, ते छान फ्लेवर येतो व्हॅनिला एसेन्स घातल्यामुळे। कस्टर्ड पावडरमुळे आपल्या याला कलर येतं। तर मी याच्यामध्ये थोडंसं फूड कलर घालत आहे, जे लिक्विडवाला आहे, थोडंसं अगदी घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केलेला आहे मी आणि छान आपण कलर आणि व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे, ते मिक्स करायचं आहे। कारण आपण कस्टर्ड पावडर टाकतो ना फूड कस्टर्डमध्ये, तर त्याला थोडासा असा येलो कलर येतो, पिवळासर। तर त्याच्यामुळे मी हा कलर टाकलेला आहे फूडवाला। तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, तुम्हाला असंच खायचं असेल तर। आणि साखरेचं प्रमाण बोललात तर मला हे परफेक्ट आहे। तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही खजूर वाढवू शकता किंवा एखादी चमच तुम्ही साखर त्याच्यामध्ये टाकू शकता। तर आता गॅस बंद केलेला आहे। आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। कस्टर्ड थंड झालेलं आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। खूप छान असं तयार झालेलं आहे। याच्यामध्ये आपण ना कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे, ना कस्टर्ड पावडर वापरली आहे, ना कंडेन्स मिल्क वापरलं आहे, तरीही कस्टर्ड आपलं छान असं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता हे कस्टर्डमध्ये आपल्याला फ्रूट टाकायचे आहेत। तर मी फ्रूट घेतलेले आहेत। तर ही काळी द्राक्ष घेतलेली आहेत, ती मी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून। ही हिरवी द्राक्ष आहे,
थोडे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि ॲपल मी साल काढून कापून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही फ्रूट घेऊ शकता. तर हे सगळं फ्रूट आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर ही द्राक्ष घालत आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त फ्रूट करू शकता, जेवढं घालायचं आहे तसं. डाळिंब घालायचे आहेत. ॲपल घालूया. काळी द्राक्ष, तुम्ही चिकू, इतर काही आंबा वगैरे कुठलेही फ्रूट तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे छान आपण त्याच्यामध्ये फ्रूट आहेत ते मिक्स करून घेऊया कस्टर्डमध्ये. छान असं दासरपणा आलेला आहे त्याला, मस्त झालेलं आपलं कस्टर्ड तुम्ही पाहू शकता. तर हे मिक्स झाल्यानंतर हे मी एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतर आपण सर्व करायचे आहे. अर्धा तास झालेला आहे कस्टर्ड आपण फ्रीजमध्ये ठेवून आता आपण सर्व करूया. तयार झालेलं आहे आपलं फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी. पाहू शकता तुम्ही किती छान असं तयार झालेलं आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा, खूप छान लागणार आहे खाण्यासाठी आणि सगळ्यांना खायला घाला. तुम्हाला कशी वाटली मी बनवलेली रेसिपी हे देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही बनवल्यानंतर तुमची कशी झाली ते देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. वरती थोडेसे आपण ड्रायफ्रूट घालायचे आहेत, छान अगदी खायला लागतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.